नमस्ते मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर. तर्कशास्त्र हा आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे. आपण नेहमीच काहीतरी तर्क करीत असतो, अनुमान करीत असतो आणि त्यावर आधारित आपलं आयुष्य किंवा आपला जीवनक्रम हा चालू असतो. म्हणून तर्कशास्त्राचं आपल्या आयुष्याशी खूप जवळचं नातं आहे असं म्हणता येतं. त्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप पाहत असताना लक्षात येतं की आपली प्रत्येकाची कृती ही त्या तर्काशी संबंधित असते, अनुमानाशी संबंधित असते, एकूणच तर्कशास्त्राशी संबंधित असते. आपण कुठलाही विचार केल्याशिवाय कोणतीही कृती करत नाही, आपण पुढचं पाऊल टाकत नाही. ही आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किंबहुना झोपेतही आपण काहीतरी विचार करीतच असतो. म्हणजे हे तर्क किंवा हा तर्कशास्त्र विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला गुरफटून टाकणारा आहे. आजपर्यंत आपल्याला त्याची माहिती नव्हती, पण निश्चितच हा तर्क किंवा हा तर्कशास्त्र विषय आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपल्याला इथं म्हणता येतं. मग याचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते स्वरूप हे तर्कशास्त्र हा जो विषय आहे तो तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तत्वज्ञानामध्ये अनेक विषयांचा समावेश होतो, जसे की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, त्याच पद्धतीनं नीतिशास्त्र असेल, सौंदर्यशास्त्र असेल, तसंच तर्कशास्त्र हा देखील त्या विषयाचा एक भाग आहे. आजही त्याची तर्कशास्त्र ही एक शाखा म्हणून ओळखली जाते. हे त्याचं महत्त्व आज आपल्याला माहीत असणं निश्चितपणे आवश्यक आहे. मग या तर्कशास्त्राचा अर्थ काय? तर्क करीत असतो आपण. तर्क म्हणजे काय? तर अनुमान करीत असतो. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि माहीत असलेल्या गोष्टीवरून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा अज्ञात असतात, अशा गोष्टीविषयीचा एखादा आडाखा आपण बांधत असतो, त्यालाच आपण तर्क असं म्हणतो. कोणतीही कृती करण्यापूर्वी आपल्याला काहीतरी तर्क करून मग त्या दिशेनं जावं लागतं. मला यश मिळवायचं असेल तर यश मिळवण्यासाठी मला कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत याचा विचार आपण करतो. म्हणजे आपण एक तर्क मांडत असतो आणि त्या तर्काच्या वाटेवर आपण चालत जाऊन यशाला गवसणी घालू शकतो. म्हणून नेहमीच आपण तर्क करतो किंवा अनुमान करतो, विचार करतो. हे स्वरूप तर्कशास्त्रामुळं आपल्याला मिळालेला आहे किंवा हा जो अ, लढा आपला कायमच विचारांशी असतो, तर्काशी असतो, तो तर्कशास्त्रातलाच एक भाग आहे. लक्षात घ्या, आपण कधीही विचार केल्याशिवाय किंवा तर्क केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे आपला एखादा असा दिवस उगवतो का, की ज्या दिवशी मी विचारच केला नाही, ज्या दिवशी मी अनुमानच केलं नाही किंवा ज्या दिवशी मी तर्कच केला नाही, असा एकही दिवस आपला उगवत नाही. म्हणून तर्कशास्त्र किंवा तर्क, अनुमान, विचार या संकल्पना आपल्या आयुष्यात मध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्यांचा अभ्यास आपण तर्कशास्त्रामध्ये आणि प्रामुख्याने पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये करणार आहोत. मग या तर्कशास्त्राच्या व्याख्या काय आहेत आणि त्याचं स्वरूप पुन्हा एकदा जाता जाता आपल्याला त्या व्याख्यांच्या अनुषंगानं पाहता येईल. त्यातली पहिली जी व्याख्या आहे ती आहे तर्कशास्त्र हे अनुमानाचे शास्त्र आहे. दुसरी व्याख्या जी आहे ही तर्कशास्त्र विचारांचं शास्त्र आहे. तिसरी व्याख्या जी आहे ते म्हणतं तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे आणि चौथी व्याख्या जी दिली जाते ती आहे तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र. या सर्व व्याख्यांचा आपल्याला पुढे जाऊन विचार हा करायचा आहे. पहिली जी व्याख्या आहे त्या व्याख्येचा विचार करीत असताना ती व्याख्या आपल्याला सांगते की तर्कशास्त्र हे अनुमानाचं शास्त्र आहे. अनु म्हणजे मागावून येणारं ज्ञान. मग मागावून येणाऱ्या ज्ञानाचा विचार आपण जो करतो तो या व्याख्येच्या अनुषंगाने करतो. आता इथे आपल्याला एक चित्र दिसतंय. काय दिसतंय त्याच्यामध्ये? तर सूर्य दिसतोय, डोंगर दिसतायत आणि सूर्यकिरणं देखील आपल्याला इथे विस्तारताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे एक नदी काढलेली आहे. म्हणजे एकूणच काय तर सूर्योदयाचं हे चित्र आपल्याला दिसतंय. सूर्य सकाळी उगवतो हे आपण म्हणतो. उद्या देखील सूर्य सकाळी उगवेल असं अनुमान आपण करतो. का करतो? कारण आपला पूर्वीचा अनुभव तसा आहे. परवा सूर्य सकाळी उगवला होता
कालही सकाळी तो सूर्य उगवला, आजही सकाळी मी सूर्य उगवलेला पाहिला. त्यावरून आपण म्हणतो की सूर्य उद्या देखील उगवेल. म्हणजे काय करतो, तर आपण अनुमान करीत असतो. म्हणजे सूर्योदयाचा आपण अनुमान करतो, सूर्यास्ताचा अनुमान करतो, त्याचप्रमाणे दिवस आणि रात्र यांचं देखील आपण अनुमान करतो. त्याचप्रमाणे वर्ष म्हणजे या माध्यमातून आपण कालगणना करीत असतो. सकाळी उद्या सूर्य उगवेल अनुमान आहे, आज संध्याकाळी सूर्य मावळेल म्हणजे सूर्यास्त होईल हे देखील अनुमान आहे. आता दिवस आहे, पुन्हा काही वेळानंतर रात्र होईल हे देखील आपण अनुमान करतो आणि हे अनुमान आपल्या अनुभवावर आधारित असते. मग ही कालगणना करत करत आपण अनेक वर्षांचा देखील कालमापनामध्ये समावेश करत असतो. म्हणजे या सर्व गोष्टी हे अनुमानामुळे येत असतात. म्हणून म्हटलं जातं तर्कशास्त्र हे अनुमानाचं शास्त्र आहे. त्यानंतर पुढे दुसऱ्या व्याख्येकडे आपण जातो. ती दुसरी व्याख्या आपल्याला सांगते की तर्कशास्त्र हे विचारांचं शास्त्र. मगाशी आपण म्हटलं होतं की व्यक्ती किंवा मनुष्य कधीही विचार केल्याशिवाय राहू शकत नाही. माझं आयुष्य हे विचार करण्यासाठी आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किंबहुना झोपेमध्ये देखील मी विचार करतो. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तो विचारच करीत असतो. मग तो काय काय विचार करतो हे आपल्या इथं सांगता येईल की बघा, माझ्या डोक्यामध्ये बरेचसे विचार येतात जे तुमच्याही डोक्यात आले असतील. 10वीत किती मार्क पडतील हा विचार आपल्याला येतो. त्याचप्रमाणे मग 12वीत मार्क किती पडतील हाही विचार आपणच करतो. त्यानंतर नोकरी कधी मिळेल हाही विचार आपण करतो. त्याचप्रमाणे लग्न कधी होईल हाही विचार आपला आपणच करत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचाराचं चक्र हे कायम चालू असतं आणि या विचाराच्या चक्रावरतीच आधारित अनेक गोष्टी घडत असतात. लेखक चांगली कलाकृती तयार करत असतो, एखादा चित्रकार चांगलं चित्र काढत असतो, एखादा शिल्पकार एखादं शिल्प घडवतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती हा विचार करीत असतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपला विचार करावा लागेल. आपण तो करीतच असतो. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जे चक्र चालू असतं ते विचाराचं चक्र असतं आणि म्हणून तर्कशास्त्र हे एक विचाराचं शास्त्र आहे असं सांगितलं जातं, असं म्हटलं जातं. कुणीही व्यक्ती असा नाही की जो विचारच करू शकत नाही. तो विचार कायम करीत असतो. फक्त तो विचार करतो आहे हे त्याला माहीत नसतं. एखादा कवी कुठेतरी एखाद्या जागी बसून कविता करतो म्हणजे नक्की काय करतो, तर तो विचारच करीत असतो. विचार करून करून त्याला काही कविता, काही ओळी सुचतात आणि त्या ओळी तो कागदावरती उतरून काढतो आणि त्याची एक छानशी कविता होत असते. एखादा संशोधक हे संशोधन करत असताना विचार करतो आणि त्या विचाराच्या आधारावरती पुढे जाऊन त्याच्याकडून संशोधन घडत असतं. मग पुढच्या व्याख्येकडे जाऊया, तिसऱ्या व्याख्येकडे. तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. आकारिक याचा अर्थ आकार, फॉर्म. आकार, एखाद्या गोष्टीचा आकार जो असतो तो आकार कधीही बदलत नाही. मात्र त्या आकारामध्ये आपण काय बसवतो त्यावरती त्या आकारातला वेगळं महत्व येताना आपल्याला दिसतं. आपण इथे काही उदाहरणं पाहूया. कप आहे, हा चहाचा कप आहे असं आपण म्हणतो. मला सांगा, प्रत्येकाने विचार करा की हा जो समोर कप आहे त्या समोरच्या कपाचा दांडा कोणत्या दिशेला आहे. आता अनेकांना प्रश्न पडतील की कप दिसतोय आम्हाला आणि कपाची दिशा आम्हाला नाही सांगता येणार, कारण ह्या ज्या 10 दिशा आहेत त्या 10 दिशांपैकी नक्की कोणती दिशा सांगावी. आम्ही पूर्व सांगितलं तर तुम्ही पश्चिम म्हणाल, आम्ही पश्चिम सांगितलं तुम्ही उत्तर म्हणाल. तर तसं नाही. त्याचं उत्तर काय आहे, तर कपाचा दांडा हा बाहेरच्या बाजूला आहे. लक्षात घ्या, विचार करत असताना आपल्याला या पद्धतीने विचार करावा लागतो. आता तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे हे सांगताना काही उदाहरणं आपण इथे घेणार आहोत. कप आहे, या कपामध्ये आपण जर चहा भरला तर तो चहाचा कप होतो. याच कपामध्ये जर आपण दूध भरलं तर दुधाचा कप होतो. त्याच कपामध्ये जर आपण कॉफी घेतली तर कॉफीचा कप होतो. म्हणजे कपाचा आकार बदलतोय का, तर आकार बदलत नाही. मात्र आतमध्ये जो आशय आहे किंवा विषय ज्याला म्हणू, तो विषय बदलत असतो आणि त्या विषयानुसार किंवा आशयानुसार त्या
कपाला आपण ओळखतो. म्हणजेच चहाचा कप, दुधाचा कप, कॉफीचा कप, की पुढे जाऊन आणखी आपण बघितलं तर विष जरी त्यात आपण भरलं तर विषाचा कप असं आपण म्हणू शकतो. म्हणजे यापैकी काहीही त्याच्यामध्ये ठेवलं तरीही त्या कपाचा आकार बदलत नाही. पुढे आणखी एक उदाहरण घेऊया, एक ग्लासचं. ग्लासमध्ये आपण पाणी भरलं तर पाण्याचा ग्लास होईल, दूध भरलं तर दुधाचा ग्लास होईल, त्यामध्ये आपण कॉफी प्यायला घेतली तर कॉफीचा ग्लास होईल, त्यामध्ये विष जर टाकलं तर तो विषाचा ग्लास होईल, विषाचा प्याला होईल, दारू भरली तर दारूचा प्याला होईल, एकच प्याला ज्याला आपण म्हणतो तसा दारूचा प्याला होऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की आपण त्याच्यात काय भरतोय यावरती त्याचा आकार बदलतो का, तर अजिबात बदलत नाही. फक्त त्या नावानं तो ओळखला जातो एवढा मात्र बदल होऊ शकेल. आकारिक शास्त्र हे असंच. तिथे आकार व्यवस्थित राहतात, आकारांमध्ये बदल होत नाही. म्हणजे काय, तर आपण जो विचार करतो त्या विचाराला देखील एक प्रकारचा आकार असतो, तो आकार कधीही बदलत नाही. आणखी एक उदाहरण घेऊया त्या संदर्भात. हे मोदकाचा साचा आहे. आता मोदकाच्या साच्याने आपण मोदक तयार करतो. मग ते मोदक कशाचे असू शकतात, तर रव्याचे मोदक असू शकतात. जर रवा त्याच्यामध्ये भरला किंवा रव्याचं पीठ त्याच्यामध्ये घालून मोदक करण्याचा प्रयत्न केला तर रव्याचा मोदक होईल. खवा भरला तर खव्याचा मोदक होईल. गहू किंवा गव्हाचं पीठ भरलं तर गव्हाचा मोदक होऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की इथे आकार स्थिर आहे, मात्र आतमध्ये जो विषय आहे तो विषय मात्र इथे बदलताना आपल्याला दिसतो. मग आता तेच आपल्या भाषिक स्वरूपात, म्हणजे तर्कशास्त्र जो विचार करतं ती विचाराच्या स्वरूपात काही आकार बदलतोय का हे आपण पाहणार आहोत. इथे उदाहरण दिलेलं आहे, सर्व माणसे हुशार असतात. पुढे जाऊन आपण काय करतोय की सर्व टिंबटिंब हुशार असतात. पुढे जाऊन आणखी आपण म्हणतो की सर्व माणसे टिंबटिंब असतात. आणि पुढे जाऊन आणखी आपल्याला म्हणता येतं सर्व टिंबटिंब टिंबटिंब असतात. जसं इथे आपण कप, ग्लास आणि साचा हे पाहिलं, हे साचे लक्षात घ्या, हे तिन्ही साचे. तसे इथे सर्व डॅश डॅश असतात. ही जी विधानाची रचना झाली तो एक प्रकारचा साचा आहे. इथे आपण सर्व प्राणी हुशार असतात असे दोन शब्द टाकू शकतो. इथे आपला आवश्यक तो शब्द टाकून त्या साच्यामध्ये, त्या आकारामध्ये आपण एखादं विधान पूर्ण करू शकतो. म्हणूनच याला म्हटलं जातं तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. इथे आकार बदलत नाही, मात्र त्यामधला आशय बदलतो. म्हणून ही तिसरी जी व्याख्या सांगितली आहे, तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे, ते या ठिकाणी आपला निश्चितपणे लक्षात येतं. त्यानंतर चौथी जी व्याख्या आहे त्या चौथ्या व्याख्येकडे आपण जाऊया. चौथी व्याख्या आपल्याला सांगते की तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. आयडियल, आदर्शवादीला आपण आयडियल असं म्हणत असतो. लॉजिक इज आयडियल सायन्स असं आपण त्याला म्हणतो. मग हे आदर्शवादी शास्त्र कसं आहे, तर त्याचं वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण असं केलं जातं की ते वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. वस्तुनिष्ठ याचा अर्थ वस्तू जशी असते तशी ती सर्वांना दिसते. तुम्हाला, मला किंवा इतरांना ती आहे तशीच दिसते. म्हणजेच वस्तुस्थिती जशी आहे तशी समजून घेतली जाते किंवा वस्तुस्थिती जशी आहे तशी समजून घेतात. मला माऊस हा जो दिसतोय, जसा मला दिसतोय तसाच तो तुम्हाला दिसणार आहे. म्हणून वस्तुनिष्ठ शास्त्र असं एक त्याचं वर्गीकरण केलं जातं. मग याचं उदाहरण काय, तर रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये जे जे केमिकल्स असतात, रसायन असतात, ती वस्तुनिष्ठ असतात. तुमच्यावर मनावरती किंवा माझ्या मनावरती त्या रसायनांमध्ये बदल होणार नाही. म्हणून रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र आहे. ही सगळी वस्तुनिष्ठ शास्त्र आहेत. यामध्ये जशी वस्तुस्थिती असेल तसंच त्याचं ज्ञान मलाही होईल, तुम्हालाही होईल. म्हणून वस्तुनिष्ठ शास्त्र हे एक वर्गीकरण आदर्शवादी शास्त्रांचं केलं जातं. दुसऱ्या बाजूला आपण आदर्शवादी शास्त्राचा विचार करत असताना आदर्शवादी शास्त्र म्हणजे नक्की कोणती शास्त्रे, तर त्यामध्ये विचार कसा केला जातो, तर वस्तुस्थिती कशी असायला हवी
याविषयीचा विचार आदर्शवादी शास्त्रे करत असतात. मग ती शास्त्रे कोणती हे देखील आपण पाहणार आहोत. म्हणजेच मी आज जसा आहे त्यापेक्षा उद्या अधिकच चांगला असलो पाहिजे. मला आता 80% मार्क पडलेले आहेत, मला नंतर 90 किंवा 95% मार्क पडायला हवेत, असा जो विचार असतो तो आदर्शवादी विचार असतो. आदर्शवादी विचार हा उन्नतीकडे घेऊन जाणारा विचार असतो. आदर्शवादी विचाराच्या माध्यमातून आपण आज जसे आहोत त्यापेक्षा उद्या किंवा भविष्यात कसे असायला हवे याचा विचार केला जातो. मग ही शास्त्र कोणती? तर त्यामध्ये सौंदर्यशास्त्र आहे. सौंदर्य हे केवळ बाह्य सौंदर्य किंवा व्यक्तीचं दिसण्यातलं सौंदर्य नाही, तर ते विचारातलं सौंदर्य असतं, लेखनातलं सौंदर्य असतं, केलेल्या कृतीमधलं सौंदर्य असतं. म्हणजे सौंदर्याला अनेक पदर असतात, तशा प्रकारचं सौंदर्य. इतरांशी आपण वागतो कसं, बोलतो कसं, इतरांशी आपण मिळून मिसळून राहतो कसं, याच्यामध्ये देखील सौंदर्य दडलेलं असतं. त्याचा शोध घेण्याचं काम हे सौंदर्यशास्त्र करतं. नीतिशास्त्र आपल्याला काय सांगतं? तर ते नैतिकता सांगतं की दुसऱ्याची वस्तू त्याला विचारल्याशिवाय घेऊ नये किंवा चोरीचं धन हे योग्य नसतं, चोरी करू नये, खोटं बोलू नये, अशा प्रकारची काही नैतिक उदाहरणं आपल्या समोर असतात. मोठ्यांचा आदर राखावा, गुरुजनांचा आदर राखावा, हे आपल्याला नीतिशास्त्र सांगत असतं. नीतिशास्त्रात अनेक गोष्टी या पद्धतीनं कशा असायला हव्यात याविषयीचं मार्गदर्शन केलेलं असतं. तर्कशास्त्र हे निश्चितच याचा एक भाग आहे. आदर्शवादी शास्त्र आहे तर्कशास्त्र. तर्कशास्त्रामध्ये तर्क, अनुमान, विचार केला जातो. तो याच पद्धतीने केला जातो की मी आज कसा आहे यापेक्षा मी कसा असायला हवं होतं, अशा प्रकारचा तर्क हा आपण करतो आणि मग त्या तर्काच्या साहाय्यानं आपलं आयुष्य पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो. तत्वज्ञान हे देखील एक आदर्शवादी शास्त्र आहे. तत्वज्ञान हे जरी सर्व विषयांचा विषय असलं तरी मुळातच तत्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे, असा आपण त्याचा उल्लेख निश्चितच करतो. तर्कशास्त्र किंवा इतर विषय हे तत्वज्ञानाच्या मधून आलेले विषय, म्हणून तत्वज्ञान हा बेस आहे आणि या बेसवर अनेक विषय निर्माण झालेले आहेत, ते आपल्याला इथे दिसतात. तर या पद्धतीनं आपल्याला तर्कशास्त्र आणि तर्कशास्त्राच्या व्याख्या सांगता येतात. धन्यवाद.